तर सुप्रभात मित्रांनो, उदयपूरमध्ये आपली सकाळ झालेली आहे. सूर्योदयाला सुरुवात झालेली आहे. आपली तयारी वगैरे सर्व झालेली आहे. 6:15 वाजले. मस्त सुंदर असं सूर्योदय दिसत आहे इकडे, म्हणून एक व्हिडिओ घेत आहे. हे बघू शकता. वाव. आणि ही इकडे गाडी आपली पार्किंगला आहे खाली उभी. 3rd फ्लोअरवर आहोत आपण. चला पहिले गाडीची साफसफाई करून घेऊया, नंतर पोटापाण्याचं बघूया. नाश्ता समोरच आहे, बघूया. मित्रांनो इकडेच पुन्हा आलेलो आहेत. नॅशनल मिष्टान्न भंडार. कचोरी, समोसे, ढोकळा, हे बघू शकता तुम्ही. ढोकळा, समोसे, कचोरी, जिलेबी, पापडा आणि पोहे आहेत. तर आपण नाश्ता करायला घेतलेला आहे. सर्व वस्तू घेऊन बघितलेल्या आहेत कशा लागतात ते. दुर्वा कसा लागते? अनुष्का मोगरे चांगला आहे ढोकळा. आपल्या भोलानाथ सारखा आहे. ढोकळा घ्या, दुसरा घ्या, मग लागेल तेवढा घ्या. भरपूर नाश्ता करून घ्या. आपण निघालेलो आहेत आता उदयपूरमधून बाहेर. हायवेवर आपला NH48 हा डायरेक्टली आपल्या महाराष्ट्रात म्हणजे घरापर्यंत जाईल, मनोरपर्यंत, पालघरसाठी. तर आता गाडीचे किलोमीटर झालेले आहेत जवळजवळ 6056. अजून आपल्याला परफेक्टली 700 किलोमीटर आपलं घर आहे. म्हणजे 6.5 पावणे 7,000 किलोमीटर आपलं रनिंग झालेलं आहे 14 दिवसामध्ये. आज आपला 14वा दिवस आहे. शेवटचा परतीचा प्रवास घरापर्यंत जायचा. काल सुद्धा आपण डायरेक्टली घरी जाऊ शकत होते, असं काही विषय नव्हता. पण कसं असते, जर आपला प्रवास हा सुखमय जर करायचा असेल, का आपल्याला विघ्न नकोय, तर घाई गडबड करता कामा नये. व्यवस्थित एकदम सुटेबल ह्याने शांततेने जायचं. काही लोक कसं करतात, एक दिवस वाचवायच्या नादामध्ये दिवस रात्र प्रवास करून घरी पोचायचा प्रयत्न करतात. तर ते चुकीचं आहे. शेवटी कशाला चूक करायची? एखादी चूक सुद्धा आपल्याला रिस्क मध्ये कशाला टाकायची फॅमिलीला? त्यासाठी माझं मत एवढंच की 700 किलोमीटर एक दिवस उदयपूरला स्टे करून व्यवस्थित 700 किलोमीटर आता घरी पोचायचं. बघूया पुढे आपल्याला श्यामलाजी म्हणून आहे मंदिर. एक श्यामलाजी आहे. अजून दुसरं काय आहे का ते बघूया. आणि कोणते एक्सप्रेसवे लागतात ते बघू. बहुतेक टोल सुद्धा आपले 3,000चे असे टोल एक्सप्रेसवेचे 3 ते 3,500 रुपये टोल पडलेले आहेत. आणि अॅन्युअल पास मधले आपले जवळजवळ पास झालेले आहेत. 40 टोल तर उडलेले आहेत आपले एवढ्या ट्रिप मध्ये. म्हणजे आपल्याला 200 टोल मिळालेले अॅन्युअल पास मध्ये, त्याच्यातले 40 टोल. त्याचं डिटेल मी पुन्हा सांगेल. डिझेल किती लागला ह्याच्यासाठी एक वेगळी व्हिडिओ बघेल की त्याच्यामध्ये टोटल खर्च कसा ऍक्च्युली आमची असते ती. माझे मित्र काही सांगतात की तुम्ही खूपच कंजूसी सारखे करतात. तर मी स्पष्टच सांगतो की माझी बजेट ट्रिप असते. कमीत कमी खर्चामध्ये कसं मॅनेज होईल त्याप्रमाणे करते. हा, एखाद्याकडे खाण्याचं वस्तू मिळत असेल ती आपल्याकडे मिळत नसेल, तर अशा वेळेला ती आवर्जून खावी. त्याच्यासाठी पैशाचा विचार करू नये, कारण ते आपल्या इकडे वस्तू मिळणार नाही. आता घेवर सांगितलं राजस्थानचं, तर घेवर तिकडचं काहीतरी जे विशिष्ट फूड असेल जे आपल्या इकडे मिळत नाही ते नक्कीच खावं. त्याच्यासाठी पैशाचा विचार करू नये. पण एखाद्याकडे आपण जे नेहमी घरी खातो त्या वस्तूसाठी, म्हणजे नॉनव्हेजच पाहिजे किंवा हे नाही खायचं ते नाही खाय, माझ्या मते मिळेल ते खावं. ज्या वेळेला जे मिळेल तिकडे ते खाऊन घ्यावं. उगाचच काहीतरी हट्ट करू नये की नाही मला हेच खायचं आहे, मला नॉनव्हेजच बघायचं आहे. काही शहर आहेत ती शुद्ध शाकाहारी आहेत, तर तिकडे आपण नॉनव्हेज साठी इकडे तिकडे धडपड करत फिरायचं, उगाच टाइमपास करावा आणि काहीतरी कचऱ्यासारखं खाऊन यावं. आणि ते पोटाला सुद्धा नडते आणि तब्येती सुद्धा खराब होतात. कारण आपण खाण्याच्या नादामध्ये बघत नाही चांगलं आहे का वाईट आहे. एखाद्याकडचं फेमसच जर असेल तर ते नक्की खावं, पण फेमस नसेल तरी उगाचच शोधत जायचं, हे चुकीचं आहे. म्हणून माझे बजेट ट्रिप अशा प्रकारे असते. कुठे कुठे आम्ही मंदिराचा प्रसाद सुद्धा घेतात. जर मंदिराचा प्रसाद आम्हाला मिळाला तर मंदिराचा, असं नाही विचार कर ते मंदिराचा प्रसाद काय खायचा फुकटवाला किंवा 40 रुपये 20 रुपये 30 रुपये ते काय खावं. जे जेवण आहे त्याला कधीच नाकारू नये, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. बाकी प्रत्येकाचं मत वेगवेगळं असते, पण मी माझं मत मांडतो की अशा प्रकारे आपण जे आहे ते जेवणाचं वगैरे ऍडजस्टमेंट महत्वाची. म्हणजे ऍडजस्टमेंट प्रवासामध्ये ऍडजस्टमेंट महत्वाची आहे. तर ऍडजस्टमेंट केली तरच आपला प्रवास हा सुखमय पण होतो आणि आनंददायी पण होतो, कंटाळवाना होणार नाही. तर आत्ताच आपण गुजरातमध्ये एंटर झालेलो आहोत आणि गुजरातमध्ये बघू शकता तुम्ही श्यामलाजी माता मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. हे आहे श्यामलाजी माता मंदिर.
दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारे हे श्यामलाजी माता मंदिर आपण दर्शन घेऊनच जाऊ. आपल्या ट्रिपमध्ये देवदर्शनाला खूप महत्त्व आहे, त्यामुळे रस्त्यामध्येच आहे हे श्यामलाजी आणि आपण दर्शन घेत आहोत. श्यामलाजी माता मंदिर. 1 मिनिट इकडे थांबा रे, फोटो घ्यायचा आहे. अशा प्रकारे श्यामलाजी माता मंदिराचा आवार आहे. एंट्री केलेली आहे हातच. खूप मस्त स्वच्छ आणि मोठं भव्य दिव्य मंदिर आहे. गर्दी सुद्धा आहे. इथे आपण फाफडा घेतलेला आहे, तर बघू कसं फाफडा आहे. गुजरातमध्ये आला जिलेबी फाफडा नाही खाल्ला तर काय खाल्लं मग. ते असं हॉटेल आहे इकडे आणि इकडे फाफडा वगैरे गरमागरम फाफडा होता, तर आपण फाफडा घेतलेला आहे. चला टेस्ट करूया कसा फाफडा आहे. श्यामलाजीच्या बाहेरच, मंदिराच्या बाहेरच चामुंडा म्हणून रेस्टॉरंट आहे. बघू शकता ओनर सुद्धा बसलेले आहे. तर मित्रांनो इकडे आपण जेवणासाठी थांबलेले आहेत. चिकन मसाला घेत आहे दुर्वासाठी, चिकन बिर्याणी. ती बिर्याणी शिवाय काय खात नाही ना दुर्वा. आणि हा चिकन मसाला, चपाती आणि भात. इकडे रोडमध्येच आम्हाला हे हॉटेल मालक भेटले. आम्ही हॉटेल शोधत होते नॉनव्हेजसाठी, तर रस्त्यामध्ये तो हॉटेल मालक भेटला, तो आम्हाला घेऊनच आला डायरेक्टली इकडे. व्हेजवाले मोगरे कंपनी दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलेले आहेत. आम्ही इकडे नॉनव्हेज हॉटेलमध्ये आलेले आहेत. आहे टेस्ट चांगली आहे, वेगळी टेस्ट आहे, जबरदस्त फसाफट फासली. चला खाऊन घेऊ फटाफट. मित्रांनो आता आपण मुंबई अहमदाबाद रोडवर वडोदरा अहमदाबाद रोड एक्सप्रेसवेवर आहेत. पहिला एक्सप्रेसवे त्याच्यावर आहेत, पण खूपच गर्दी आहे. आपला परतीचा प्रवास चालू आहे. वाजलेले आहेत घड्याळामध्ये आता 3:30 वाजलेले आहेत. तर दुर्वा तिच्या अंगठ्या घालून बसलेल्या, तिला खूप आवडल्या. श्यामलाजीच्या मंदिराजवळ तिने अंगठ्या घेतलेल्या आहेत आणि एक चप्पल सुद्धा. तिची चप्पल त्या बर्फामध्ये वाळूमध्ये फिरून ती चप्पल खराब झाली आणि त्यामुळे तिने नवीन चप्पल घेतलेली आहे. त्याच्याबद्दल तिचं खूप खूप अभिनंदन. टाळ्या. दुर्वा आवडल्यात का चपला? हा, दुर्वाला थोड्या आवडल्या नव्हत्या कारण त्याला अंगठा होता, बिना अंगठ्याच्या पाहिजे होत्या तिला, पण त्या आता तशाच घ्याव्या लागतील. तर आता आपली ट्रिप हळूहळू परतीच्या प्रवासाला संपत आलेली आहे. 14वा दिवस आहे आजचा आपला आणि किलोमीटर सुद्धा भरपूर झालेले आहेत. जवळजवळ 5,700 किलोमीटर घरापर्यंत होणार आहेत. हा डिझेल फिलिंग आता शेवटचं डिझेल फिलिंग होणार आहे घरापर्यंत जाण्यासाठी. गुजरातमध्ये एकदा एक्सप्रेसवेवर, मग डायरेक्ट पालघरला डिझेल फिलिंग करूया. तुम्हाला ह्याची एक व्हिडिओ नंतर टाकेल मी की किती डिझेल लागला, किती बजेट लागला, रूमचे चार्जेस किती, डिझेलचे चार्जेस किती, टोल किती लागला आणि एकंदरीत खर्च 6 जण प्लस हाफ तिकीट आमची दुर्वा. तसं बघेल तर 7 जणच पकडले जातात. ती 8 वर्षावरील पोरगी आहे. जर पॅकेज वगैरे तुम्ही असं घेतलं तर 8 वर्ष ते तिला पॅकेजमध्ये इन्क्लूड करतात. तर पॅकेजपेक्षा किती स्वस्त आपली ट्रिप पडली हे तुम्हाला मी कम्पॅरिझन करून दाखवेल. पण रिस्की म्हणजे स्वतः चालवणे हे एक स्ट्रगल आहे. स्वतः तेवढी गाडी चालवण्याची कॅपॅसिटी पाहिजे, त्या गाडीची कॅपॅसिटी पाहिजे, गाडी तेवढी सक्षम पाहिजे, टायर वेअर ज्या गोष्टी आहेत किंवा त्याची इंजिन कॅपॅसिटी वगैरे. माणूस कंटाळला नाही पाहिजे. आमची ट्रिप अशी झालेली आहे की अजून दुर्वाला घरी जायचं नाही मिळत. ती म्हणते अजून कुठेतरी गेलं तरी चालेल, अजून 4-5 दिवस जायचं दुर्वा. पुढे कन्याकुमारी साईडला हो सांगते. कोल्हापूर जायचं. कोल्हापूरला गेलं तरी चालेल. सध्या आज कोल्हापूरला जाऊ ना, उद्या येऊ कोल्हापूरवरून. चला भेटूया पुढे. आता नाश्ता किंवा डिझेल टँकवर थांबू तेव्हा, पेट्रोल पंपावर थांबू तेव्हा आपण पुन्हा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आता आपण मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेवर चढलेलो आहेत. वडोदरा एक्सप्रेसवे संपलेला आहे. वडोदरा एक्सप्रेसवे जिकडे संपत आलेला आहे तिकडेच आपण डिझेल फिल करून घेतलं, गाडीमध्ये डिझेल फुल केलं. त्याच्याबरोबर आमच्या दुर्वाने खाण्यासाठी काय घेतलंय, काय पेस्ट्री घेतलेली आहे. तिकडेच आम्ही चहा घेतला. वॉशरूमला वगैरे व्यवस्थित होते त्यामुळे वॉशरूम वगैरे जाऊन आलो. जवळजवळ आता हा डायरेक्ट आपल्याला भरूचपर्यंत आहे का? सुरतच्या पुढे हा एक्सप्रेसवे आपल्याला मिळेल. 100-150 किलोमीटरचा जवळजवळ एक्सप्रेसवे मिळेल आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला NH48 आहे तो आहे. तर त्यामुळे गर्दी आपली बरीच कमी होईल. एक्सप्रेसवे असल्यामुळे गाडीचा स्पीड जास्त होतो. याच्यावर 120चा स्पीड आहे, याला लिमिट आहे. तो
पालघरवरून म्हणजे मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे आहे, हाच तो एक्सप्रेसवे आहे. ह्या टप्प्यामध्ये इकडे बनलेला आहे गुजरातमध्ये, तर आपल्याला त्याचा फायदा झालेला आहे. आता बघूया एक्झिट झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा व्हिडिओ दाखवतो. सध्या बघून का कशा प्रकारे हा एक्सप्रेसवे झालेला आहे तो दाखव. एक्सप्रेसवे बोल आला का? दुर्वा बोलते ना. तर मित्रांनो, हा मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेवर आहात आपण, आणि आपण 14 दिवसामध्ये जवळजवळ 8 स्टेट आपण चेंज केलेले आहेत. 8 स्टेट ते आज पुन्हा महाराष्ट्रात येतील. पहिले 1 तारखेला आपण महाराष्ट्रातून निघालो, महाराष्ट्रात 1 तारखेला होते, त्याच्यानंतर 14व्या दिवसी डायरेक्ट महाराष्ट्रात. त्याच्यामध्ये पहिला आपण क्रॉस केलेला आहे तो मध्य प्रदेश, मग उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेश नंतर हरियाणा, हरियाणा नंतर दिल्ली, दिल्ली नंतर हिमाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश नंतर पंजाब, पंजाब नंतर जम्मू अँड काश्मीर, जम्मू अँड काश्मीर नंतर पुन्हा पंजाबमध्ये येऊन राजस्थानमध्ये आलो, राजस्थान नंतर गुजरात. एवढे स्टेट म्हणजे 8 स्टेट आपण चेंज केलेले आहेत 14 दिवसामध्ये. आपला किलोमीटर सुद्धा गाडीचं सर्व्हिसिंग सुद्धा आलेले 1,80,000 किलोमीटर गाडीची रिडिंग झालेली आहे. मी दर 10-10 हजारने त्याची सर्व्हिसिंग करतो. 80,000वर 1,80,000ची सर्व्हिसिंग सुद्धा आलेली आहे. पण 500 किलोमीटर जास्त होतील घरी जाईपर्यंत. ठीक आहे, चालते तसं, काय प्रॉब्लेम नाही. इनोवा आहे ती. आणि अशा प्रकारे आपली ट्रिप झालेली आहे. आणि पुढचा मार्ग आपला चालूच आहे एक्सप्रेसवेवर. एक्सप्रेसवेवर नंतर आपला महाराष्ट्र स्टेटमध्ये आपण येतील. त्याच्या अगोदर चिखली, सुरत इथे आपल्याला थांबायचं आहे. तिकडे नॉनव्हेजचं खूप जबरदस्त रेस्टॉरंट आहेत. म्हणजे फक्त नॉनव्हेज, ओनली नॉनव्हेज. चिकनसाठी फेमस असं आपण भुजिंग वगैरे सातात. भुजिंग नंतर काय चिकन काय रे, चिकन कबाब, चिकन कबाब, सीख कबाब, चिकन सीख कबाब वगैरे फेमस आहे. लोक खूप लांबून लांबून तिकडे येतात आणि गर्दी करतात. त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच, तिकडे किती गर्दी वगैरे आहे आणि काय घेणार आहेत ते. म्हणजे ह्या साईडला आपण एवढं येत नाही, कधी आलो तर चान्स सोडायचा नाही, हा माझा विचार आहे. तशी आपली बजेट ट्रिपच असते, पण तरी पण सोडायचं नाही. काय दुर्वा, पण दुर्वाला घरी जायला खूप कंटाळा आलेला आहे. तिला असं वाटते अजून कुठेतरी जावं, घरी जायचंच नाही. असं नाही होत, पुन्हा नंतर पुढची ट्रिप करूया पुढच्या महिन्यात. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा एक्सप्रेसवे मुंबई दिल्ली ह्याच्यावरचा भरूचवरचा ब्रिज आहे. नवीन ब्रिज आहे, बघू शकता किती सुंदर ब्रिज बनवलेला आहे. जसं बाहेर देशात आलाय असं वाटते. बराच मोठा ब्रिज आहे. भरूच जसा भरूचला आहे, भरूचचा ओल्ड जुन्या हायवेवर आहे, तशाच प्रकारे इकडे एक्सप्रेसवेवर ब्रिज बनवलेला आहे. बहुधा तिकडे आपली हे आहे, नाही आपली बुलेट ट्रेन, आपली बुलेट ट्रेनचा सुद्धा समोर जे व्हाईट बुलेट ट्रेनचा ब्रिज आहे. बुलेट ट्रेन बाजूला, मध्ये ट्रेन, आणि एक बाजूला हा एक्सप्रेसवे आहे. तिन्ही दिसतात. ट्रेन आलेली तेव्हा तर काढला पाहिजे होता व्हिडिओ, म्हणजे समजला असता तो ट्रेनचा आहे. बाजूला ट्रेन कॉरिडॉर लाईन आहे ती, फक्त मालगाडीची लाईन आहे. मालगाडीची लाईन आहे, ओनली मालगाडी. याच्यावरून गाड्या ऑनली मालगाडी आहे, एक्सप्रेस नाही तर त्याच्यावरून. हा बघू शकता 120चा स्पीड आहे, पण काय रस्त्याचा काही ताल नाही मिळत. एकदम खराब आहे. गाडी जास्त ऑब्लिक होते. भरूच नंतर चांगला रोड लागला आहे. भरूच नंतर बरा वाटतोय आता रोड. अरे नाही तर अगोदर एकदम भंगार वाटा. 120च्या स्पीडला गाडी आपटत होती, अक्षरशः आपटत होती गाडी इनोवा सारखी. आता 120च्या स्पीडला गाडी हलत सुद्धा नाही. आता हालत नाही 120ला. म्हणजे आता इकडचा कदाचित कॉन्ट्रॅक्टर बदलला असेल, त्यामुळे चांगली क्वालिटी असेल. पण ठीक आहे. आता डायरेक्ट आपण भरूचला एक्झिट होतील. भरूच नाही, नवसारीला ना, नवसारीला. म्हणजे आपली पूर्णप्रमाणे ट्रॅफिक NH48 ची कमी झालेली आहे. सुरत वगैरे, सुरत बायपास करून पुढे थांबतील आपण. सुरत सोडून पुढे, सुरतच्या पुढे सुरत क्रॉस करून. तर मित्रांनो, इकडे चिखली म्हणून आहे मुंबई अहमदाबाद हायवेवर, सुरतच्या पुढे आणि ह्याच्या अगोदर नवसारीच्या अगोदर चिखली म्हणून मुंबई अहमदाबाद हायवेवर आहे. तिकडे चिकन सेंटर, जैल चिकन सेंटर म्हणून फेमस आहे. तिकडचे हे मामरा खूप म्हणजे खूप फेमस आहेत. तर इकडे बघू शकता एवढा मोठा याचा हॉटेल आहे. ओपन हॉटेलच आहे, पण बघू शकता तुम्ही किती मोठं हॉटेल आहे. आणि हे तिथे किती गर्दी आहे. काउंटरसुद्धा जवळजवळ 4 का 5 काउंटर आहेत. आणि हे भुजिंग सेंटर त्यांचं बघू शकतात, लांब लचक भुजिंग सेंटर. आज किती लोक ते भुजिंग करतात. जवळजवळ 10 ते 20 फुटाचं त्याने कोळशे पेटवलेले. 10 ते 20 फुटापर्यंत लांब लचक लाईन आहे. आपण जी भुजिंगची लाईन असतो ती, तर त्याच्यामध्ये हे माणसं काम करतात, तुम्ही बघू शकता.
एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकडे चिकनचं फक्त ओनली चिकन, फक्त नॉनव्हेज आणि नॉनव्हेज. हा हायवे आहे समोर, मुंबई अहमदाबाद. समोर आपली गाडीसुद्धा पार्क केलेली आहे. आणि अशा प्रकारे हे मामरा समजा त्याला मामरा म्हणजे चिकन किमा बुजिंग आहे ते. मोगरे कंपनी फक्त बसलेले आहेत, काय करणार आता. इकडे ओनली नॉनव्हेज आहे. त्यांना पुढे कुठेतरी आपण दुसऱ्या हॉटेलमध्ये घेऊ आणि तेव्हा त्यांना खाण्यासाठी थांबू. हे असं काही असते की ते आवर्जून त्याची टेस्ट घ्यावी, काय टेस्टी असते, कारण असं टेस्ट कुठे दुसरीकडे भेटत नाही. चला मी पण टेस्ट करून घेतो. तर मित्रांनो, शाकाहारी जेवणासाठी एक ब्रेक घेतलेला आहे. त्यांच्यात आम्ही चहा घेतला आणि आमच्या दुर्वाने चहा आईस्क्रीमवर ताव मारलेला आहे. तिला एवढे दिवस आईस्क्रीम दिली नाही, उगाचच सर्दी वगैरे झाली तर आमच्या ट्रिप्समध्ये गोंधळ नको, गडबड नको आपल्याला कोणत्याच प्रकारची. आणि अनुष्का मोगरे कंपनीने घेतलेली आहे भेंडीची भाजी, भेंडी मसाला आणि चपाती. मोगरे कंपनी व्हेजसाठी त्यांचा ब्रेक झालेला आहे, तर परफेक्टली भेंडीची भाजी भेटलेली आहे. दुर्वाचा आईस्क्रीम जास्तच विसळलेला वाटतोय थोडा. बघूया आता, मी चहा घेतोय. चला भेटूया पुढे. बलसाड इथे आपण थांबलेलो आहेत, आता बलसाड आलेलं आहे. अजून किती किलोमीटर आहे रे आता? 120 किलोमीटर अजून पालघर आहे आपलं घर. बघा, हा शेवटचं आपलं हॉटेल. म्हणजे ह्यानी जो नाश्ता वगैरे, आता चपाती आणि भेंडीची भाजी खाली. वलसाडमध्ये आपण थांबलेलो आहे, ही आपली गाडी. आणि हा शेवटचा हॉटेलवाला स्टॉप आहे आपला. आणि समोर हायवे आहे आपला मुंबई अहमदाबाद. चला निघूया आता भेटूया डायरेक्ट डिझेल पंपावर. तर सर्वांनी आता बाय बाय करा इकडेच. नंतर एकत्र नसतील आपण, नंतर सर्व वेगळे उतरते. डिझेल पंपावर काय सर्वच उतरणार नाही खाली. चला बसा आता गाडीत. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये. 1 तारखेला 1 फेब्रुवारीला आपण महाराष्ट्राच्या बाहेर गेलो. 2 फेब्रुवारीला सॉरी, ते आज 14 फेब्रुवारीला आपण प्रॉपर महाराष्ट्रामध्ये आपल्या एंट्री करतोय. हा बघू शकता तुम्ही, महाराष्ट्र गुजरात चेकपोस्ट. ते आता आपण आज महाराष्ट्रात एंट्री झालेलो आहोत. आणि आता इथून आपलं पालघर आहे फक्त 60 किलोमीटर. नंतर उजवीकडे राहा. बघू शकता तुम्ही, चेकपोस्ट आलेला आहे. चला गुड बाय गुजरात. तर मित्रांनो, रात्रीचे वाजलेत आता 10 आणि आपण 14व्या दिवशी सुखरूपपणे आपल्या मासवणच्या पेट्रोल पंपावर पालघरला पोहोचलेलो आहोत. आपला प्रवास झालेला आहे 6750 किलोमीटर 14 दिवसामध्ये. त्याच्यात मी मागे सांगितल्याच अयोध्यापासून हिमाचल प्रदेशमधले HP मधले 3 थंड हवेचे ठिकाणं, वाळवंट, डोंगर, हे सगळं करून आज शेवटी आपण सुखरूपपणे. त्याच्यामध्ये फक्त एकदा आपल्या गाडीचा टायर पंक्चर झाला, तो एक इश्यू झालेला रस्त्याला. आणि एक नंतर आपल्याला आठवड्यानंतर राजस्थानमध्ये समजलं की आपल्या हिमाचल प्रदेशमध्ये एक ओव्हर स्पीडिंगचा चलन लागलेलं आहे. आपल्याला ओव्हर स्पीडिंगचं चलन कट झालेलं आहे 1500 रुपयाचं. हे आपल्याला एक आठवड्यानंतर समजलं. जिकडे 60चा स्पीड होता ना, आपला जवळजवळ 80-90चा स्पीड होता. कुठे होता काय माहिती, तो फोटो बघावा लागेल. ठीक आहे, तरीसुद्धा एवढी जी महत्त्वाची ट्रीप होती ती सुखरूपपणे, कोणीही आजारी न पडता, कोणालाही कोणत्याच प्रकारचा आरोग्याचा प्रॉब्लेम न होता आपण व्यवस्थितरित्या पार केलेली आहे. आणि सुखरूपरित्या आपल्या घरी पोचलेलो आहोत. अशा प्रकारे इथे मी आपला निरोप घेतो. पुन्हा ह्या व्हिडिओमध्ये असं दाखवेल की एकंदरीत झालेला खर्च, 1 दिवस लागेल आम्हाला काढण्यासाठी. खर्च, डिझेल किती लागला, किती हॉटेलचे लागले, किती टोल लागला, हे सर्व मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सुखरूपपणे घरी पोचलेलो आहोत. हा घरचा व्हिडिओ. गाडीसुद्धा सर्व साफ करून सामान खाली केले आहे. रात्रीचे वाजलेले आहेत आता 10:30. फारच लवकर आलेले आहेत तसे. ठीक आहे. सामानाचा पसारा बघू शकतो, खूपच जे अस्ताव्यस्त पडलेला आहे पसारा. बाटल्या वगैरे, 14 दिवसाचा सगळा संसार जो गाडीमध्ये होता फिरत एवढे दिवस,
छोट्या मोठ्या फार गोष्टी लागतात, एवढ्या दिवसाचे कपडे वगैरे असतात, सर्वच गोष्टी असतात. आज आपण बघितले असेल की डेलीमध्ये आपण कपडे तेच वापरले नाही. हां ठीक आहे, आम्ही जीन्स त्याच वापरल्या 3-4 दिवस, 5 दिवसापर्यंत, 5-6 दिवसात 2 जीन्सवर पूर्ण 14 दिवस काढलेले आहेत. तो ठीक आहे. बाकी वरचे कपडे तर चेंजेस करावे लागले. स्वेटर वगैरे घ्यावेच लागतात. आपण थंड डिग्रीपासून -डिग्री टेम्परेचरपासून +35पर्यंत आपण बघितलं. त्याच्यात डोंगर बघितले, वाळवंट बघितले, बर्फाचे डोंगर बघितले, साधे डोंगर बघितले, मायनस टेम्परेचर बघितला आणि प्लस टेम्परेचरसुद्धा बघितला. तर अशा प्रकारे मी व्हिडिओ इथेच समाप्त करतो. आपली ही 14 दिवसाची लाँग ट्रिप. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघितले आपलं फिरण्याचं काहीच भटकंती सांगितलं तरी चालेल. आपलं काहीच नियोजन म्हणजे परफेक्टली नव्हतं की हेच फिरायचं तेच फिरायचं. 14 दिवस आपल्याला फिरायचं ह्या उद्देशानेच आपण फिरलेलो आणि त्याप्रमाणे आपण 14 दिवस ॲडजस्ट केले. त्याच्यामध्ये खूप काही प्रवास केला. जे मनात वाटेल ते, जसं वाटेल तसं आपण फिरलेलो आहेत. म्हणजे काही तर विदाऊट नियोजनप्रमाणे. मनाली आपल्या रूटमध्ये नव्हतंच, ते सुद्धा आपण घेतलं. अमृतसर आपल्या रूटमध्ये नव्हतं, ते सुद्धा आपण घेतलं. अयोध्या फिक्स होतं आपल्या रूटमधल्या. जैसलमेरसुद्धा कॅन्सल झालेलं की डलहौसी, धरमशाळा आणि परतीचा प्रवास असा होता. पण त्याच्यात खूप काही आपण घेतलेलं आहे. असंच फिरत राहावं असं मला तरी वाटते. प्रत्येकाने ज्यांना वाटेल त्याप्रमाणे, त्या दिवसाने, असं नाही मी सांगत 15 दिवस तुम्ही फिरा असं. 2 दिवस 4 दिवस जे पण असेल. तुम्ही जर तुमच्याकडे स्वतःची 4 व्हीलर असेल तर नक्की रोड ट्रिप करा आणि 2 दिवस 4 दिवस नक्की कुठेतरी बाहेर जा. महाराष्ट्रात फिरा, नका स्टेटच्या बाहेर जाऊ. तरी पण ठीक आहे, महाराष्ट्रातसुद्धा खूप फिरण्यासारखं आहे. महाराष्ट्रातसुद्धा 10 दिवस कमी पडतील. अष्टविनायक दर्शन आहे वगैरे वगैरे. पण नक्कीच फिरा सर्वांनी आणि व्यवस्थित फिरा, सुरक्षित प्रवास करा. कोणाचं आरोग्य बिघडेल अशा प्रकारे फिरू नका किंवा अशा प्रकारे नियोजन करू नका. आता आपल्या ह्याच्यात कोणाला साधा सर्दी खोकलासुद्धा झाला नाही. आम्ही त्याप्रमाणे तसं नियोजन केलं. 8 वर्षाची मुलगी होती, तिलासुद्धा सर्दी खोकल्याचा खूप त्रास होता. तिला आम्ही ट्रीटमेंट चालू आहे आमची, तरीसुद्धा 15 दिवसामध्ये तिला काहीच झालेलं नाही. मग त्यामुळे आपली ट्रिप आहे ती आनंददायी होते. तर अशी रोड ट्रिप करायला ही माझी जवळजवळ 3री रोड ट्रिप आहे. अबाव 5,000 किलोमीटरच्या वर आणि 15 दिवसांची आहे रोड ट्रिप. तर अशी रोड ट्रिप करायला खरोखरच देवाचा आशीर्वाद आणि सर्वांचा पाठिंबासुद्धा लागतो. गुडविल जे सांगतात ते लागतात. नाही तर लोकांचं काहीच दोष नसतानासुद्धा समोरची एखादी गाडी येऊन धडकते आणि असे कितीतरी आपण ॲक्सिडेंट वगैरे बघतो. पण देवाच्या कृपेने आपल्या कुठेच काय असं घटना घडलेली नाही मिळत आणि घडेल का नाही मी एवढं सांगू नाही शकत. पण मला स्वतःपेक्षा देवावर विश्वास आहे. स्वतःवर विश्वास ठेवून काय फायदा नाही. नशीब आपल्याला देव जर पाठीशी असेल तर आपल्याला काहीच होणार नाही. आपली ड्रायव्हिंग किती पण असो, पण समोरचा धडकला तर तुम्ही काय करणार. म्हणजे नशीबच शेवटी आहे ना. देवाचा जर पाठिंबा असेल तरच अशी ट्रिप योग्य प्रकारे आणि सुरक्षितरित्या होते. बघूया पुढची ट्रिप कोणत्या प्रकारे होईल. आणि मी इकडेच आपले हा व्हिडिओ संपवतो. भेटूया पुढच्या ट्रिपला. मागील 2 ट्रिपला मी व्हिडिओ काढू शकलो नाही. लेह लडाख आणि सिक्कीम ट्रिप वगैरे, गुवाहाटी, ते सुद्धा 5,500-6,000 हजार किलोमीटरच्या वर झालेले गेल्या वर्षी आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी 2 वर्ष. तर या ट्रिपपासून मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली आहे. आमच्या दुर्वाला पण खूप आवडले ही व्हिडिओ असं काढणे आणि तिनेसुद्धा साथ दिली. आवडली ना दुर्वा? आता ती TV वर हे सर्व बघणार आणि तुम्हीसुद्धा बघा, आनंद घ्या. आणि काय मार्गदर्शन सजेशन असेल तर कमेंटमध्ये नक्की टाका. तुम्हाला सबस्क्रायबर वगैरे मला करा, ते काय सांगतात ते त्याप्रमाणे. आणि मी इकडेच हे व्हिडिओ संपवतो. चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या ट्रिपला.